भारताचा इंग्लंडवर 9 विकेट्सनी विजय, कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी। छठपूजेमध्ये कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत, बाळासाहेबांच्या निधनाने संजय निरुपम यांचा निर्णय। सांगली कोल्हापूर जिल्ह्यात उसाला पहिली उचल 2500 रुपये जाहीर, कारखानदारांच्या बैठकीत निर्णय। आता बातम्या विस्ताराने। अहमदाबाद कसोटीत भारताने इंग्लंडवर 9 विकेट्स राखून विजय मिळवलाय। या विजयासह भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे। फिरकीपटू प्रज्ञान ओझा आणि आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा हे या विजयाचे शिल्पकार ठरलेत। ओझाने 9 विकेट्स घेतल्या तर पुजाराने पहिल्या डावात नाबाद 206 आणि दुसऱ्या डावात नाबाद 41 रन्स ठोकले। छठपूजेला आजपासून सुरुवात होतीये, मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसून फक्त पूजा केली जाईल अशी माहिती खासदार संजय निरुपम यांनी दिली आहे। दरम्यान आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उसाला पहिली उचल प्रतिटन 2500 रुपये देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतलाय। इस्लामपूर येथील राजाराम बापू कारखान्यावर अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली। या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। त्याआधी शेतकऱ्यांचा रक्तपात थांबणार असेल तर ऊस दराच्या तडजोडीला तयार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय। त्यांनीही उसाला 2500 रुपये मान्य असल्याचे संकेत दिलेत। दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या हिमालय हाऊसला भीषण आग लागली। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्यात। सकाळी 6:20 आग लागल्याचं सांगितलं जात आहे, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे।